सत्काराकडे खूप खूप धन्यवाद। याच्यानंतर आपल्याला या मालिकेसाठी मालिकावीर प्राइज 1000 रुपये राकेशजी शंकर गाग यांच्याकडे मिळालं होतं। राकेशजी गाग टाळ्यांच्या गजरात मित्रांनो स्वागत करा। सन्माननीय सतीश दादा केळशीकर यांचं या स्पर्धेसाठी आगमन झालंय, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। लगेच आपण पुढील सत्काराकडे वळू। या ठिकाणी आपल्या कोकणचे सन्माननीय सतीशजी केळशीकर या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही दादांना ज्यावेळी या स्पर्धेचं निमंत्रण देण्यासाठी गेलो होतो तेव्हा पाहिलं दादांचा स्वभाव म्हणजे असा आहे मित्रांनो, ताणाळ्याला पाणी आणि समाजसेवेचं अखंड कार्य दादांनी खांद्यावरती घेतलंय आणि त्यांचा एकच ध्येय आहे की माझ्या कोकणवासियाला तळागाळातील सर्व ज्यांना कोणत्याही प्रकारची गरज मदत लागेल ते मी स्वतः करेन, असं दादांचं कार्य आहे। मित्रांनो टाळ्यांच्या गजरात स्वागत करा। आपल्या कोकणवासियांसाठी सतीश दादा केळशीकरांचं मोठं कार्य आहे आणि पाहायला गेला तर या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले, आपल्याला महत्त्वपूर्ण योगदान या स्पर्धेसाठी दिलं, त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद। तसेच त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित, पूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित, त्यांचं सुद्धा टाळ्यांच्या गजरात स्वागत करा। मराठी सिरियल मध्ये ज्यांनी सुंदर अशी भूमिका निभावली आणि अनेक सिरियल मध्ये काम करणारे सन्माननीय गणेशजी दवंडे या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सर्वांना विनंती करतो, कोळबांद्रे गावचे सुपुत्र आहेत, मी आपल्याला विनंती करतो की आपण मांडव कक्षामध्ये दाखल व्हा। गणेशजी दवंडे सर प्लीज लगेचच मांडव कक्षामध्ये या। लगेच आपण पुढील सत्काराकडे वळणार आहोत। आता उपस्थित राहिलेले सन्माननीय सतीश दादा केळशीकर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी पूर्ण अजिंक्यताराची टीम, अध्यक्ष मंगेशजी भागणे, त्याचप्रमाणे खजिनदार विकासजी जाधव, सेक्रेटरी शैलेशजी जाधव, सर्वांनी विनंती करतो की आपण सतीश दादांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे। प्लीज सर्व टीम या, आवर्जून तिथेच घ्या सत्कार। सर्व टीम या प्लीज। सतीश दादा आणि सहकारी म्हणजे सतीश दादांचा सन्मान करायचा आहे। मोरे सरांना विनंती असेल की या ठिकाणी सतीश दादा केळशीकर यांचा यथोचित सन्मान केला जातो। मित्रांनो कोकणवासियांच्या तळागाळातील विचार करणारा हा एक सुंदर असा आपला नेता, निर्भय नेता म्हणून यांची ओळख होते, निराधाराला आधार म्हणून यांची ओळख आहे। अखंड कोकणवासियांसाठी मदतीचा हात नेहमीच पुढे करणारे आणि आपल्या या अजिंक्यतारा नवगावच्या या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलेले सन्माननीय सतीश दादा केळशीकर यांचा यथोचित सन्मान केला जातोय। टाळ्यांच्या गजरात मित्रांनो स्वागत करा। दादा खूप खूप धन्यवाद, आपण या स्पर्धेसाठी आपला आवर्जून वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। लगेच आपण सन्माननीय मराठी कलाकार, अनेक मराठी सिरियल मध्ये काम करणारे कलाकार सन्माननीय गणेशजी दवंडे या ठिकाणी उपस्थित आहेत, आपला यथोचित सन्मान केला जातोय। मी गणेशजी दवंडे सरांना विनंती करेन, गणेशजी दवंडे सर प्लीज या, आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय। मी सन्माननीय मंगेशजी भागणे अध्यक्ष यांना विनंती करतो की आपण गणेशजी दवंडे यांचा यथोचित सन्मान करायचा प्लीज। या स्पर्धेसाठी आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलं, आपलं महत्त्वपूर्ण वेळ दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।
खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे लगेच आपण पुढच्या सत्कार मूर्तीकडे वळत आहोत. अंतिम सामनावीराचा आपल्याला पुरस्कृत होते स्वप्नीलजी बारे, सन्माननीय स्वप्नीलजी बारे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो स्वप्नीलजी बारे नसतील तर त्यांच्या अनुपस्थित या चला एक प्लेअर या. स्वप्नीलजी बारे अनुपस्थित असतील तरी एका प्लेअरने यायचा आहे त्यांचा यथोचित सन्मान स्वीकारण्यासाठी. प्लीज लगेचच या. अंतिम सामनावीराचा पुरस्कृत त्यांच्या यांचा यथोचित सन्मान केला जातोय. आज स्वप्नीला जी बारे यांचा सन्मान होता. मालेवकरांचा आपल्याला ट्रॉफी दिली आहे. खूप खूप धन्यवाद. लगेच आपण पुढच्या सन्मानाकडे वळू. आम्हाला मालिकावीर चषक ज्यांच्याकडून लागलं असे त्याचप्रमाणे आपल्याला मालिकावीराचं चषक दिलं होतं असे सन्माननीय संदेश जाधव यांचा सुद्धा टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. संदेशजी जाधव प्लीज आपण पुढे यायचं आहे. मी सन्माननीय मनोहरजी चव्हाण यांना विनंती करतो की आपण यांचा यथोचित सन्मान करायचा प्लीज. त्याचप्रमाणे चतुर्थ क्रमांक पारितोषिक ज्यांनी दिलं होतं असे अनिलजी मांजरेकर यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल. त्यांच्या संघामधून कोणी असेल तर लगेचच या. अनिलजी मांजरेकर यांचा सन्मान घेण्यासाठी मी विनंती करतो प्रदीपजी मांजरेकर यांना की आपण अनिलजी मांजरेकर यांचा यथोचित सन्मान करायचा. स्वतः संचालक प्रमुख असताना ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी त्यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली अशा अनिलजी मांजरेकर यांचा यथोचित सन्मान केला जातोय. मी प्रदीपजी मांजरेकर यांना विनंती करतो आपण सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाचं चषक या ठिकाणी दिलं होतं असे संदीपजी बिर्जे यांच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. मी विनंती करतो आपला यथोचित सन्मान केला जाईल. संदीपजी बिर्जे प्लीज या. मित्रांनो या सुद्धा प्लेयरचं पाहायला गेला तर हा संघ 16 वर्षापासून आपल्या बरोबर जोडला गेलाय. या मानाच्या स्पर्धेमध्ये खेळतोय. खेळपट्ट्यातला जरी संघ असला तरी नाळ मात्र आपल्या दापोलीमध्ये जोडले या संघाची. संदीपजी बिर्जे यांचा यथोचित सन्मान केला जातोय. महत्वपूर्ण योगदान या स्पर्धेसाठी दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. द्वितीय क्रमांक चषक आपल्याला दिलं होतं असे सन्माननीय डिंगणकर बंधू यांना विनंती करतो की आपला यथोचित सन्मान केला जाईल. डिंगणकर बंधू चला लगेचच या. लगेच फटाफट चला. अनिलजी डिंगणकर द्वितीय क्रमांकाचा चषक आणि त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा आहेत या ठिकाणी श्रद्धा आणि डिंगणकर यांना सुद्धा विनंती असेल की त्यांचा यथोचित सन्मान सुद्धा केला जाईल. या ठिकाणी अनिलजी डिंगणकर आणि सौभाग्यवती श्रद्धा आणि डिंगणकर यांचा पण सन्मान केला जातोय. यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. तरी सन्मान स्वीकारायचा आहे. मायाची शाळ अनिलजी डिंगणकर सरांना द्यायची आहे आणि पुष्पगुच्छ वहिनींच्या हातात द्यायचा आहे. मित्रांनो टाळ्या वाजल्या पाहिजेत. खरोखरच घरदार सांभाळताना या अजिंक्यतराचं मोठं काम केलं या व्यक्तीने. खूप खूप धन्यवाद. आणि आम्हाला प्रथम पारितोषिक ज्यांच्याकडून मिळाले होते असे सन्माननीय मंगेशजी भागणे स्वतः अध्यक्ष
आणि पहिल्या दिवशी नाश्त्याची व्यवस्था सुद्धा केली होती. तसंच प्रथम ट्रॉफीची पुरस्कृत सुद्धा होते. मी सन्माननीय केळशीकर दादा यांना विनंती करेन की आपण सन्माननीय मंगेशजी बागणे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. केळशीकर दादा प्लीज या सर. तिथे घेतला चालेल. चला मित्रांनो, टाळ्या वाजल्या पाहिजेत. मंगेशजी बागणे यांची ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिलं. आपल्या संघाकडून सकाळचा नाश्ता म्हणा आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफी यांच्याकडून आपल्यासाठी आली होती. चला लगेच चला. सन्माननीय अध्यक्ष मंगेशजी बागणे यांचा सत्कार होतोय. टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मोलाचं यांचं योगदान होते. असे सन्माननीय मंगेशजी बागणे यांचा सत्कार केला होतोय. खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे आपल्या स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहिलेले सन्माननीय पांडुरंगजी बालगुडे साहेब यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल. मी सन्माननीय उपाध्यक्ष मनोहरजी चव्हाण यांना विनंती करतो की आपण पांडुरंगजी बालगुडे यांचा यथोचित सन्मान करायचा प्लीज. मायेची शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे पांडुरंगजी बालगुडे. त्याचप्रमाणे सन्माननीय रामचंद्र शिबे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिला तुम्ही या. टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो. आपल्याला चांगलं सहकार्य केलंय पांडुरंगजी बालगुडे यांनी. बऱ्याच स्पर्धेमध्ये उपस्थित राहून मुलाचं सहकार्य असं यांचं. खूप खूप धन्यवाद. आपण आमच्या या स्पर्धेसाठी आलात, आपलं महत्वपूर्ण योगदान दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे करंजाळी गावचे सन्माननीय रामचंद्रजी शिबे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल. मी विनंती करतो की आपण या ठिकाणी सत्कार आपला केला होता, सत्कार स्वीकारायचा प्लीज. टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो. रामचंद्रजी शिबे करंजाळी गावचे. मित्रांनो, सतीश दादांबद्दल जर बोलायचं झालं, टायगर ग्रुप ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि बीजेपी ठाणे जिल्हा अध्यक्ष यांचे सतीश दादा आपल्या बरोबर जोडले गेलेत. मित्रांनो, तुम्हाला जर कुठल्याही ठिकाणी काही अडलं तरी दादाने आम्ही जेव्हा दादांना भेटायला गेलो तेव्हा सांगितलं होतं दादाने की माझ्या कोकणवासियांना तळागाळातील प्लेयरना कोणत्याही प्रकारची मदत लागली तर सरळ असते माझ्याकडे या, तुम्ही कुठेही अडलात. हा शब्द त्यांचा वाया जाऊन देऊ नका मित्रांनो. टाळ्या वाजल्या पाहिजेत अशा या नेतृत्वासाठी. आणि दादांना विनंती असेल की दादा एक दोन शब्द फक्त मार्गदर्शन करा आणि शुभेच्छा द्या प्लीज. जय शिवराय. अजिंक्यतारा पंचकृषी क्रिकेट मंडळ आज ही क्रिकेटचा महासंग्राम जो इथे चालू होता आणि भव्य दिव्य असं आयोजन आणि उत्कृष्ट सामने वर्षानुवर्ष असेच या मंडळाकडून घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तळागाळातील आपले गाव खेळातील जे प्लेयर मुंबई सारख्या शहरात राहतात, 6 दिवस काम करून एक 7व्या दिवशी ही क्रिकेटची जी पर्वणी आपल्याला दिलेली आहे अजिंक्यतारा मित्र मंडळाने, त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद दादा. आपल्या मुलाचं सहकार्य आम्हाला लाभलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्व मान्यवरांचे आणि सहकाऱ्यांचे खूप खूप आभार. आणि चुकून कोणी सत्काराचा राहिला असेल तरी सुद्धा त्याचे शाब्दिक आभार. लगेच आपण पुढील ऋषिकेशचा एकामध्येच घेतला ना.
हॅलो पंचगावचे सुपुत्र सन्माननीय तुषारजी गायकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्याला विनंती करतो की आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. टायगर ग्रुपचे पदाधिकारी तुषारदादा गायकर, टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो, यांचा यथोचित सन्मान केला जातोय. टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य चे सहकारी तुषारदादा यांचा यथोचित सन्मान केला जाईल. शाळ आणि श्रीफळ, शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. याच्यानंतर जर कोणी सत्कार मूर्ती राहिली असेल तर त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. या मैदानाचे मालक सन्माननीय भगवानदादा पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांना विनंती करतो की आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. कृपया यायचा, या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आपलं सुद्धा योगदान महत्वाचं होतं. हे महत्वपूर्ण स्पर्धा पार पाडताना आम्हाला मोलाचं सहकार्य केलं. सकाळपासून मला वाटतं 7 वाजल्यापासून आपण या मैदानात होतात. महत्वपूर्ण योगदान या स्पर्धेसाठी दिलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपला यथोचित सन्मान केला जाईल. भगवान बाबा पाटील प्लीज. दादा खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात दादा, खूप खूप धन्यवाद. असंच सहकार्य राहू द्या अजिंक्यतारासाठी. आणि केळशीकर दादा यांनी रोख रुपये 2200 रुपयाचं पारितोषिक मित्रांनो, टाळ्या वाजल्या पाहिजे. खूप खूप धन्यवाद. ज्या ठिकाणी पांडुरंगजी बालगुडे यांच्याकडून 500 रुपयाची रोख देणगी आली, त्याचप्रमाणे रामचंद्र शिबे यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आली. मित्रांनो टाळ्या वाजल्या पाहिजेत. खूप खूप धन्यवाद. आपण या स्पर्धेसाठी आलात आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आपलं महत्वपूर्ण योगदान दिलं. याच्यानंतर लगेचच आपण कर्णधारांना विनंती असेल, प्रत्येक संघाचे कर्णधार पुढे या आणि ज्या 16 चेअर लावल्यात त्यांच्यावरती विराजमान व्हायचं आहे. चला कर्णधार, प्रत्येक संघाचा कर्णधार या, ज्याप्रमाणे आपण सकाळी बसवले होते. सर्व कर्णधार या. भगवान दादा पाटील यांचा यथोचित सन्मान केला जातोय. बाबांना विनंती असेल, सन्माननीय भावेशजी लोंढे, मला वाटलं आपल्याला लवकर जायचं आहे, त्यामुळे आपण लांब उभ्या, कृपया स्थानापन्न व्हा. जर का आपल्याकडे वेळ असेल तर आम्ही तुम्हाला लांब पाहू शकत नाही, जरा जवळ यायचं आहे प्लीज. आणि मांडव कक्षामध्ये दाखल व्हा प्लीज. त्याचप्रमाणे मनोहरजी टेमकर, ज्ञानेश्वर पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी मंगेशजी लोंढे यांना, मंगेशजी बागणे यांना विनंती करेन आणि मनीषजी लोंढे यांना विनंती करेन की आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. मनोहरजी टेमकर यांना सुद्धा विनंती असेल की आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं प्लीज. मनोज टेमकर प्लीज या. आपलं सुद्धा हे अजिंक्यता वाढवण्यासाठी खूप महत्वाचं योगदान आहे. समालोचक म्हणून सुद्धा आम्हाला दुपारच्या सत्रामध्ये आपण लाभलात, त्याबद्दल आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद. याच्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे आपण वळू. याची पुढची सर्व सूत्र हाताळण्यासाठी मी विनंती करेन मनीषजी लोंढे यांना. भगवान दादा पाटील, भगवान बाबा पाटील यांचं या ठिकाणी सन्मान केला जाईल. आपल्याला विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्याप्रमाणे आम्हाला युट्यूब लाईव्ह प्रेक्षेपण एनडीसी स्पोर्ट यांच्याकडून लाभलं. दर्शन दादा मात्रे यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी दादांना विनंती करतो की आपण वरती यायचं प्लीज. मित्रांनो या प्लेयर साठी टाळ्या वाजल्या पाहिजे. हा आपण आता प्लेयरच समजू, आपल्या बरोबरचा दादांना आपलं प्लेयरच समजू, कारण प्लेयर भावना याच्यामध्ये अक्षरशः होती आहे. आपल्याला खरोखरच आपण पाहिला रिव्ह्यू सुद्धा होता, तर दादांचं खूप सहकार्य आपल्याला लागलं. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आपलं महत्वपूर्ण योगदान होतं. मित्रांनो टाळ्या वाजल्या पाहिजेत प्लीज.
मी सन्माननीय मंगेशजी बागणे अध्यक्ष आणि मनीषजी लोंढे यांना विनंती करतो की आपण दादांना या ठिकाणी सन्मानित करायचं प्लीज. तुमच्या सहकार्यामुळे आम्ही यशस्वीरित्या स्पर्धा पार पाडू शकलो. कुठलाही गाळबोट न लागता या स्पर्धेला यशस्वीरित्या ही स्पर्धा आपण पार पाडली. त्याचप्रमाणे राहुलजी मांजरेकर यांना विनंती करेन की आपण सुद्धा वरती यायचंय. त्याचप्रमाणे फोटोग्राफर रोशनचा या ठिकाणी सत्कार केला जाईल. कारण रोशनसाठी सुद्धा टाळ्या वाजल्या पाहिजेत. मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगितलं की स्माइल करा, स्माइल करा. आणि आता आपण त्यांचा येतोजी सन्मान करू. भगवान बाबा पाटील भगवान बाबा पाटील यांचा येतोजी सन्मान केला जातोय. आपल्यामुळे ही स्पर्धा आम्हाला या मैदानात उपलब्ध करून दिला. हा मैदान एका हाकेवरती आपण ओ दिलं आणि स्पर्धा आज यशस्वीरित्या पार पडली. 2 दिवस चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. चला राकेश रोशन यांचा सत्कार केला जातोय. प्रतिबिंब फोटोग्राफी रोशनजी घाग, रणजित घाग, नयन घाग, फ्री फोटो याने आपल्याला आज चांगलं सहकार्य केलं. त्यांचा येतोजी सन्मान केला जातोय. नयन या, नयन प्लीज या. रोशन या, नयन या प्लीज या. टाळ्या वाजल्या पाहिजेत. मित्रांनो, तुम्हाला दिवसभर 2 दिवस सांगितलं की स्माइल करा, स्माइल करा. आणि आता तुम्ही टाळ्यांची साथ द्या. कारण ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान फोटोग्राफी मधून यांचं मिळालं आपल्याला. खूप खूप धन्यवाद. असं सहकार्य अजिंक्यदारावरती राहू द्या. याच्यानंतर लगेचच आपण पुढील पारितोषिक वितरणाकडे वळू. मी याच्यानंतरची धुरा सांभाळण्यासाठी सन्माननीय मनीषजी लोंढे यांना विनंती करतो की आपण याच्या पुढे माईकचा ताबा घ्यायचा प्लीज. कोणा सत्कार राहिला असेल तर करून घ्या प्लीज. पुन्हा एकदा जर कोणाचा सत्कार राहिला असेल तर त्यांचा सूचित करून द्या. टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करू आणि लगेचच आपण वळू प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे. प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे. या ठिकाणी समालोचक म्हणून आम्हाला लाभले मनोहरजी टेमकर आणि 18 गाव उन्नव विभागाचे सन्मान्य वैद्यकीय विभाग प्रमुख सन्मान्य मनोहरजी टेमकर. एक सुंदरसं समालोचन त्यांच्या वाणीतून आपण ऐकलं. असे सन्मान्य मनोहरजी टेमकर यांना विनंती करतो की आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. कृपया सन्मानासाठी यायचं प्लीज. मी सन्मान्य मंगेशजी बागणे यांना विनंती करतो की आपण मनोहरजी टेमकर यांचा यथोचित सन्मान करायचा प्लीज. आणि ही पूर्ण समालोचन टीम आहे. पाहायला गेला तर टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो. एक सेकंड चालेल. खूप खूप धन्यवाद. याच्यानंतर आपण पुढे सत्काराकडे वळतोय. याच्यानंतर आपण काही विशेष सन्मान करणार आहोत. हे संघ मात्र
यजमान नव्हते तरी सुद्धा या संघाने खूप महत्वपूर्ण योगदान दिलं या स्पर्धेसाठी. अशा सर्व संघांचा एक एक प्लेअर यायचा आहे. नवयुग पांगारी संघ, राधाकृष्ण कापरेवाडी संघ, जय शिवाजी वावगर संघ आणि आदर्श क्रिकेट संघ, ज्या ज्या संघांची नावं आली सर्व संघांचे एक एक प्लेअर या मित्रांनो. तुमच्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. महत्वपूर्ण योगदान काल आपण मैदानामध्ये दिलं. चला सगळ्या संघातील एक एक या लगेच. चला लगेच. नवयुग पांगारी, राधाकृष्ण कापरेवाडी, जय शिवाजी वावगर आणि आदर्श करंजाळी. या आकाश या लवकर. तुम्ही स्वतःच घाल मैदानामध्ये. टाळ्या वाजल्या पाहिजे मित्रांनो. पणाजे संघाकडून सन्मान्य सुनीलचे आहेत. आपल्याला सुद्धा यायचं आहे. पणाजे संघामधून सुनीलचे आहेत. सर्वांचा हेतूची सन्मान केला जातोय मित्रांनो. दिव्यामध्ये राहून यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पाडण्यासाठी महत्वपूर्ण योगदान आपल्या लाभलं. त्याबद्दल टाळ्या वाजल्या पाहिजे मित्रांनो सर्व संघांसाठी. त्याचप्रमाणे यजमान संघांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. संघर्ष क्रिकेट संघ आणि श्री गणेश क्रिकेट संघ उन्नवरे. याने सुद्धा चांगलं सहकार्य केलं. संघाचा कर्णधार दोन्ही संघाचे या यजमान संघ होता संघर्ष क्रिकेट संघ आणि श्री गणेश क्रिकेट संघ यांचा आपण शाब्दिक आभार मानतोय. टाळ्या वाजल्या पाहिजेत प्लीज. त्याचप्रमाणे गुणलेखक म्हणून सन्माननीय अमोलजी पोसरेकर विशेष गुणलेखक सहकार्य केलं 2 दिवस. त्यांचा सुद्धा या ठिकाणी शाब्दिक आभार मानतोय. टाळ्या वाजवा मित्रांनो प्लीज. धन्यवाद. याच्यानंतर लगेच आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे वळू. मी सन्माननीय मनीषजी लोंढे यांना विनंती करतो की आपण याच्यानंतरची सर्व धुरा सांभाळायची आहेत प्लीज. मी रजा घेतो. खूप खूप धन्यवाद. चला मित्रांनो, ज्यांचा आवाज तुम्ही कालपासून आतापर्यंत ऐकलात असा गोड आवाज अर्थातच उत्तम निवेदक आणि समालोचक सुदेशजी शिगवण सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. आणि आपण तुम्हाला हवा असणारा कार्यक्रम अर्थातच मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळतोय. तुम्ही दिवसभर किती थकलात हे केव्हा तुम्हाला जाणवलं नाही, पण एकदा स्पर्धा संपली की बक्षीस समारंभ केव्हा संपतोय याची मात्र तुम्हाला जाणीव होते. यालाच म्हटलं जातं आवडता खेळ क्रिकेट. सर्वांनी स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि आपण शेवटच्या अंतिम सोहळ्याकडे आपण वळतोय. अंतिम बक्षीस वितरण या सोहळ्याकडे वळतोय. त्यानंतर उत्तेजनार्थ बक्षिसाकडे आपण वळतोय. सर्वप्रथम मी ज्या संघाचं नाव घेतो पटापट कर्णधार यायचंय आणि आपण हा बक्षीस आपण स्वीकार करायचा उत्तेजनार्थ. तर श्री गणेश क्रिकेट संघ उन्नवरे पटकन यायचंय आणि मी अध्यक्ष आपण पदाधिकारी सर्वांनी एक एक द्यायचंय पटापट. त्यानंतर गोल्डन स्टार पन्हाळचे कर्णधार या प्लीज. जय शिवाजी वावगर, त्यानंतर एबीसीसी वावगर, त्रिमूर्ती फरारे, जय भवानी फरारे, संघर्ष भागनेवाडी, राधाकृष्ण खापरेवाडी,
राधाकृष्ण खापरेवाडी, सह्याद्री उन्नावरे, VRCC देगाव, साईनाथ देगाव, सद्गुरु दाबे, आणि ABCC वावगर. सद्गुरु दाबे. धन्यवाद. सगळ्यांना पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा या सर्व संघांसाठी. त्रिमूर्ती आणि जय भवानी फरारे. चला एकदा सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. डीजे वाल्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करतोय. आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो, फुलाला फुल जोडत गेला एक फुलहार तयार होतो, दिव्याला दिवा लावत गेला की दीपमाळ तयार होते, माणसाला माणूस जोडत गेला एक माणुसकीचं सुंदर नातं तयार होतं. आणि तेच माणुसकीचं सुंदर नातं अर्थातच अजिंक्यतारा पंचक्रोशी क्रिकेट मंडळासाठी हे जोडलेली सर्व माणुसकीचं नातं यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आपण मुख्य बक्षीस वितरणाकडे आपण वळतोय. तर सर्वप्रथम आपण अंतिम सामनावीराकडे वळतोय. आणि अंतिम सामनावीर ठरतोय तो आहे धारावी चाकणचा दमामेचा वंडर बॉय, चमचमता सितारा स्वप्नील जाधव. आणि त्यानंतर आणि सर्वाधिक षटकार देखील त्यांच्या नावावरती आहेत असा वंडर बॉय आहे स्वप्नील जाधव. त्यानंतर अंतिम सामन्यामध्ये सर्वाधिक चौकार ठोकणारा प्लेयर्स ठरतोय, खेळाडू ठरतोय रोहित, धारावी चाकणचा संघातला रोहित. त्यानंतर सर्वाधिक विकेट ज्याच्या नावावरती अंतिम सामन्यामध्ये जात आहे तो देखील आहे धारावी चाकणचा संघाचा कल्पेश. त्यानंतर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आता आपण पुढील किताबाकडे वळतोय आणि पुढील किताब आहे तो म्हणजे या पूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने उत्तम भेदक आणि टिचून गोलंदाजी केली असा सर्वोत्कृष्ट उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरतोय तो आहे पूर्ण 16 संघातील अक्षरशः धुरंधर कामगिरी केली आणि तो जातोय जागृती संघाचा वंडर बॉय धुरंधर निका.
आणि हा उत्कृष्ट गोलंदाज ज्यांच्या वतीने आपल्याला प्राप्त झालेला आहे ते म्हणजे माझ्या स्वतःकडूनच आहे. तर मी भावेशजी लोंढे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा उत्कृष्ट गोलंदाज हा सन्मान आपण प्रदान करायचा आहे. अभिनंदन. धुरंधर उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय पूर्ण स्पर्धेमध्ये. मनोभावे कलाविष्कारचे आणि होम मिनिस्टर फेम कलाकार मनीषजी लोंढे आणि भावेशजी लोंढे यांच्या वतीनं हा पुरस्कार प्रदान केला गेला. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अशी फलंदाजी केली आणि या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा गवगवा आणि गाजावाजा केला असा उत्कृष्ट फलंदाज येतोय पूर्ण लीग स्पर्धेमध्ये. तो आहे सह्याद्री संघाचा बिग बॉस रोहित जाधव. एकशे 19 धावा कुठल्या आहेत रोहितनी. जोरदार टाळ्या वाजवा रोहितसाठी. आणि हा सन्मान आपल्याला महेशजी गरटकर साहेब यांच्या वतीने प्राप्त झाला आहे. मी शैलेशजी लोंढे किंवा प्रथमेश गरटकर आपण यायचं आहे. आणि ऑरेंज कॅपचा देखील तो मानकरी ठरतोय रोहित जाधव. आणि ऑरेंज कॅप प्रकाशजी गुरव यांच्या वतीने आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन. कम ऑन प्रथमेश. महेशजी गरटकर यांचे चिरंजीव प्रथमेश ऑरेंज कॅपचा मानकरी ठरतोय तो हा रोहित. आणि उत्कृष्ट फलंदाज ठरतोय रोहित जाधव. आणि त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या पुरस्काराकडे आपण वळतोय. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय पूर्ण स्पर्धेमध्ये. तुम्ही स्पर्धा पाहिली असेल आणि या स्पर्धेमध्ये उत्तम क्षेत्ररक्षण करून या स्पर्धेवरती आपलं नाव देखील या स्पर्धेवरती आपलं नाव चर्चेला आणलं. तो आहे संघर्ष भागणवाडी संघाचा आहे खेळाडू आशिष भागणे. अनिलजी फिलसे साहेब यांच्या वतीने हा चषक आहे. नयन फिलसे याला मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण प्रदान करायचा आहे. चला पटापट यायचंय. अनिलजी फिलसे साहेब ज्येष्ठ समाजसेवक आमचे मार्गदर्शक आदरणीय अनिलजी फिलसे साहेब यांचे चिरंजीव नयन फिलसे यांच्या शुभ हस्ते हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कार प्रदान केला जातोय आशिष भागणे याला. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज आपल्याला आपण जाहीर केला होता तो आहे धुरंधर निकम. याला पर्पल कॅप प्रदान केली जाते. मी विकासजी जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पर्पल कॅप प्रदान करायची आहे. जोरदार टाळ्या वाजवा धुरंधरसाठी. प्रकाशजी गुरव यांच्या वतीनं यांच्या मार्फत आपल्याला प्राप्त झालेला आहे पर्पल कॅप. अभिनंदन धुरंधर. त्यानंतर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक चौकार ठोकणारा खेळाडू ठरतोय आपल्या फलंदाजीचा नावाचा गवगवा करणारा हा फलंदाज वंडर बॉय आदर्श क्रिकेट संघातील अमोल डिंगणकर. आणि सर्वाधिक चौकार ठोकणाऱ्याला आपण कॅश प्राइजने आपण सन्मानित करणार आहोत. मी अध्यक्ष साहेब आपल्यास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा कॅश प्राइज प्रदान करायचा आहे. मंगेजी बागडे साहेब यांच्या शुभ हस्ते हा कॅश प्राइज प्रदान केला जातोय. जोरदार टाळ्या वाजवा. सर्वाधिक चौकार आणि सर्वाधिक षटकार ज्याच्या नावावरती जातोय पूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने पहिल्या सामन्यामध्ये फॉर्म मध्ये नसणारा नंतरच्या सामन्यामध्ये फॉर्म येऊन आपल्या संघाला उत्तम असं सेमी फायनल मध्ये घेऊन जाणारा तो आहे वंडर बॉय नवयुग संघाचा सुधीर चव्हाण. आणि सन्माननीय मी उपाध्यक्ष मनोहरजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते कॅश प्राइज दिली जाईल सुधीर चव्हाण यांना. चला एकदा जोरदार टाळ्या वाजवा सुधीर साठी एकदा.
आणि मित्रांनो एक संकल्पना होती की भावेजी लोंढे यांची संकल्पना होती की अजिंक्यदारामध्ये पूर्ण वर्षभर किंवा ज्यावेळेस सीझन चालू होतो आणि या पूर्ण स्पर्धेचा एक आपण अभ्यास करून त्या स्पर्धेतून त्याची क्रिकेटची कामगिरी, सामाजिक कामगिरी, त्याचं वर्तन, खेळाडू वृत्ती, प्रामाणिकपणा या सर्व गोष्टींचा जो दावेदार ठरेल आणि या पात्र ठरेल आणि त्याला आपण पूर्ण वर्षाचा बेस्ट प्लेअर ऑफ द इयर बेस्ट प्लेअर ऑफ द इयर म्हणजे पूर्ण वर्षामधील चौफेर कामगिरी करणारा, फक्त मैदानातच नव्हे तर प्रामाणिकपणा, खेळाडू वृत्ती आणि या ज्या आपल्या मंडळाला सहकार्य करणारा, सामाजिक क्षेत्रात वावरणारा असं बहुमूल्य योगदान देणारं ही संकल्पना संतोषजी जाधव यांची असताना भावेजी लोंढे यांनी याला पुरस्कृत केलं. आपल्याला 1111 रुपये आणि आपल्या अजिंक्यताच्या वतीनं ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. आणि तो प्लेअर ठरतोय, आदर्श प्लेअर ठरतोय आणि तो देखील आदर्श संघामधील जातोय, तो आहे अमोल डिंगणकर. भावेजी लोंढे आणि संतोषजी जाधव यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते भावेजी लोंढे यांच्याकडून 1111 रुपये आणि अजिंक्यताच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन हा गौरव करण्यात येत आहे. बेस्ट प्लेअर ऑफ द इयरचा मानकरी ठरतोय अमोल डिंगणकर. चला जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो या गौरवासाठी, या पुरस्कारासाठी. आणि अभिनंदन अमोल, खूप साऱ्या शुभेच्छा देखील. असेच आपली भरीव कामगिरी पुढील वर्षात देखील पाहायला मिळेल आणि मान्यवरांचे देखील आभार. त्यानंतर मालिकावीर चषक पूर्ण स्पर्धेमध्ये पूर्ण स्पर्धेचा हिरो ठरतोय, पूर्ण स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी करणारा हिरो ठरतोय, पूर्ण स्पर्धा आपल्या नावावरती करणारा प्लेअर पाहतोय आपण. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय तो आहे आदर्श करंजळी संघाचा रोशन चोगले. अनपेक्षित सत्कार असावा, हा सन्मान असावा. जोरदार टाळ्या वाजवा रोशनसाठी एकदा. आणि हा सन्मान आपल्याला प्राप्त झालेला आहे अनिलजी मोगरे साहेब, विकासजी जाधव साहेब यांच्याकडून आपल्याला प्राप्त झाली आहे त्यांच्या वतीनंच. आणि कॅश प्राइज देखील चला कॅश प्राइज देऊन देखील त्याला सन्मानित केलं जाते. आणि रोशन याला विनंती करतो की कसं वाटतंय आज मालिकावीराचा पूर्ण हिरो ठरतोय पूर्ण स्पर्धेचा, काय सांगशील? 2 शब्दात आपण व्यक्त व्हायचंय. सर्वप्रथम सर्वांना धन्यवाद. मला तर एवढ्या वर्षामध्ये पहिल्यांदा मालिकावीरचा सन्मान भेटलेला आहे. त्यासाठी सर्व अजिंक्यतारा कमिटी आणि सर्व संघांचे अभिनंदन. मला तर जास्त काही बोलता येत नाही, इथेच थांबतो आणि सर्वांना माझ्याकडून धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या वाजवा या रोशन साठी. मालिकावीराचा मानकरी ठरतोय रोशन. आणि त्यानंतर आपण 4th क्रमांकाचा आपण पारितोषिक वितरण करणार आहोत. तर 4th क्रमांकावरती ज्याने नाव कोरलं तो संघ ठरतोय चतुर्थ क्रमांकावरती ज्यांनी नाव कोरलं तो संघ आहे खऱ्या अर्थाने प्रबळ दावेदार असताना चॅम्पियनचा आणि याच्या आधी 2 वेळा चॅम्पियन ठरलेला संघ तो अर्थातच जागृती क्रिकेट संघासाठी जोरदार टाळ्या वाजूया. त्यांना देखील 4th क्रमांकाच्या ही चमचमती मानाची ट्रॉफी दिली जाईल आणि ही ट्रॉफी अनिलजी मांजरेकर साहेब यांच्या वतीने आहे. तरी मी पूर्ण कार्यकारिणीला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना प्रदान करायचे. जागृती क्रिकेट संघ सगळ्यांनी या एकदा आपण फोटोग्राफी करूया. संघ या पूर्ण खाली बसा, इथे या जवळ येते या इथं बसून घ्या काही जण.
कैलाजी खापरे साहेब, चतुर्थ क्रमांकाचा मानकरी आता हलू नका उगाच. म्हणूनच भीती वाटते. यशवंतजी कापळे साहेब हे देखील आहेत सन्मान घेताना, आणि रोख रक्कम 3000 रुपये देखील जागृतीवाडी क्रिकेट संघ चतुर्थ क्रमांक मानाची सन्मानाची ट्रॉफी स्वीकार करतात जागृती क्रिकेट संघ उंडवरे. धुरंधर कर्णधार आणि मार्गदर्शक कैलाजी कापरे साहेब, यशवंतजी कापरे साहेब आणि सर्व टीम यांचं देखील संतोषजी शिगवण साहेब, सुनीलजी मानकर साहेब सर्वांचं देखील अभिनंदन. आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय. खऱ्या अर्थाने कालच वाटलं होतं की या अजिंक्यतारा 13वा अजिंक्यतारावरती चॅम्पियनचा प्रबळ दावेदार असेल, आणि ते स्वप्न देखील अजूनपर्यंत चॅम्पियन ठरला संघ ठरला नाहीये. ते स्वप्न देखील यावर्षी अधुरं राहिलं. ते अर्थातच उत्तम अशी कामगिरी करणारा संघ ठरतोय. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी नवयुग क्रिकेट संघ पांगारी. कमॉन, चला जोरदार टाळ्या वाजवा. आणि हा तिसऱ्या क्रमांकाचा चषक आपल्याला संदीपजी बिरजे साहेब यांना ही विनंती करून आपण यायचं आहे, आणि रोख रक्कम 4000 रुपये त्यांना आपण देऊन सन्मानित करतोय. सर्व संघ पूर्ण स्क्वॉड यायचं आहे. सावकाश सावकाश, काळजी घ्या. चला, तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो संघ आहे नवयुग क्रिकेट संघासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. रोख रक्कम 4000 रुपये आणि चमचमती आणि मानाची ट्रॉफी दिली जाते. चला, जास्त वेळ खर्च करू नका. धन्यवाद. पांगारी नवयुग क्रिकेट संघाचं देखील अभिनंदन. आणि दुसऱ्या क्रमांकासाठी आपण आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीस वितरण करतोय. तत्पूर्वी मी उपविजेता संघ यांना विनंती करेन की आपण मेडल आपण स्वीकार करायचे आहे. आणि मेडलसाठी ऋषिकेश भारे उपविजेता संघासाठी स्पॉन्सर आपल्याला लाभलेले आहेत, त्यांना विनंती करेन आपण पुढे यायचं आहे. ऋषिकेश भारे आणि उपविजेता संघ आपण 15 जणांचा स्क्वॉड आपण लाईन मध्ये घेऊन यायचं. चला प्लीज. या ऋषिकेशची बारी आपण यायचं आहे. जे अंतिम सामन्यासाठी देखील आपण डेकोरेट पाहिला. याच्या ऋषीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आणि चला कमान, उपविजेता संघ आदर्श या पटापट आपला सिल्वर मेडल देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. आणि हे पुरस्कृत आहेत ऋषीजी बारे. आणि त्यानंतर पुढील मेडल देण्यासाठी विनंती करेन रामचंद्रजी बारे, रामचंद्रजी शिबे साहेब आणि बालगुडे पांडुरंगजी बालगुडे साहेब यांना विनंती करेन की आपल्या पांडुरंगजी बालगुडे साहेब आणि रामचंद्र शिबे साहेब आपण पुढे यायचंय. आपल्या शुभ हस्ते देखील हा मेडल प्रदान करण्यात येईल. महेशजी राणी आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते मेडल प्रदान करण्यात येईल.
पांडुरंगजी बालगुडे साहेब यांच्या शुभ हस्ते दिलं जाते. त्यानंतर गोल्ड मेडल देखील प्रदान केलं जाईल. महेशजी राणे पुढील देतील. धन्यवाद मान्यवरांचे देखील आभार. मागे मागे आभार मान्यवरांचा आभार. चला धन्यवाद सर्व मान्यवरांचे आभार. मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. सर्व मान्यवरांचा देखील आभार व्यक्त करतो. धन्यवाद मान्यवरांचा देखील आभार. त्यानंतर आपण द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ ठरतोय. तो आहे रोख रक्कम 15,000 रुपये. सर्वप्रथम विजेता संघाचा कर्णधार या. विजेता संघाचा कर्णधार विजेता धाराई जागमाता संघाच्या कर्णधार श्रीकांत पडाळसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एक पेन घ्या, मार्कर आणि एक सॉक्सरी घ्या जो आपला बोर्ड वरती ठरल्याप्रमाणे. चला फोटो घ्या. एक सिग्नेचर. विजेता संघ ठरतोय. थोडासा स्पेस द्या, जागा द्या, दिसू द्या. क्या बात आहे. अजिंक्यतारा चॅम्पियन चषक 2026 13व्या चषकाचा मानकरी ठरतोय धाराई जागमाता संघाचा कर्णधार श्रीकांत पडाळ. सॉक्सरी करतायत. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. त्यानंतर उपविजेता धन्यवाद. त्यानंतर उपविजेता संघाला रोख रक्कम 15,000 रुपये आणि मानाची सन्मानाची चमचमती ट्रॉफी आपण प्रदान करतोय. आणि ही ट्रॉफी आपल्याला ज्यांच्याकडून प्राप्त झालेली आहे ढिंगणकर बंधू करंजळी यांच्याकडून प्राप्त त्यांनाच प्राप्त झालेली आहे. त्यांची घरची ट्रॉफी घरातच गेलेली आहे. आणि मान्यवरांना बंगाल साहेब, हरावडे साहेब सर्वांना विनंती करतो, अरविंदजी शिगवण साहेब सर्वांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना प्रदान करायचे आहे. चला कमान. आदर्श क्रिकेट संघ करंजळी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया आपण. आणि डिंगणकर बंधू यांना विनंती आहे की पुढच्या वर्षी फर्स्ट क्रमांकाची ट्रॉफी तुम्ही स्पॉन्सर करा म्हणजे तुम्हाला फर्स्ट क्रमांकाची ट्रॉफी प्राप्त होईल. या कमान. या अरविंदजी शिगवण साहेब, विजयजी बंगाल, संतोषजी हरावडे, रामचंद्रजी बालगुडे, रामचंद्रजी शिबे, पांडुरंगजी बालगुडे, महेशजी डिंगणकर. या ट्रॉफी घ्या पुढे. किरणजी डिंगणकर. सावकाश सावकाश. चला गणपती बाप्पा. रोख रक्कम 15,000 रुपये आणि मानाची सन्मानाची ट्रॉफी प्रदान केलेली आहे. आदर्श क्रिकेट संघ करंजळीसाठी जोरदार टाळ्या वाजवूया आपण. धन्यवाद. मान्यवरांचे देखील आभार आणि उपविजेता संघाचे देखील अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. आणि ट्रॉफी 2 मिनिटं आपण ठेवायचे. आणि खऱ्या अर्थाने 13वा अजिंक्यतारा चॅम्पियन चषक कोण पटकावणार याच्याकडे सगळ्यांची उत्कंठा लागली होती. सगळ्यांच्या नजरा वेधल्या होत्या. आणि तो दिवस, तो क्षण आज आपण पाहतोय. अर्थातच 4थ्यांदा ट्रॉफी पटकावणारा संघ ठरतोय तो म्हणजे धाराई क्रिकेट
क्रिकेट संघ तमाम यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजूया आणि त्यांना आपण देतोय मानाची सन्मानाची 13व्या अजिंक्यता महाचॅम्पियन चषकाची ट्रॉफी आणि सोबत देतोय 25,000 रुपयाचा आणि मेडल देखील आपण घ्यायचं सर्वप्रथम मेडल घ्यायचे आणि त्यानंतर मानाची ट्रॉफी आपण स्वीकार करायची आहे. चला पटापट आणि इथेच थांबायचं. गोल्ड मेडल अंतिम विजेता संघाचं या टेमकर साहेब आपल्या शुभ हस्ते या विकाची या पण विकाची चला हा बसून घ्या लाईन बरोबर आहे. थोडस अंतिम सामन्याचं आपण वेगळं नियोजन करूया. तुम्ही मेडल घ्या तोपर्यंत आपण बक्षीस आपण इथे घ्या ट्रॉफी. आणि या चेतन आपण इकडे यायचं आता. चेतन कर्णधार श्रीकांतच्या वतीनं चेतन तुझं देखील खूप सारं अभिनंदन. चला पटापट आपण गोल्ड मेडल आपण स्वीकार करायचा आहे आणि त्यानंतर मानाची सन्मानाची चमचमती ट्रॉफी आपण स्पर्श करणार आहोत. चला कार्यकारिणी बाकी सर्वांनी उभे राहा. ताई तुम्ही पण उभे राहा. मागे सगळे उभे राहा फक्त. या कार्यकारिणी मागे उभे राहा सगळ्यांनी. मंगेश वागणे साहेब आपली टीम पूर्ण मागे कार्यकारिणी उभे राहा. चला आणि मानाची सन्मानाची ट्रॉफी ज्यांच्या वतीने आपल्याला प्राप्त झालेली आहे ते म्हणजे विद्यमान अध्यक्ष अजिंक्यदाराचे अध्यक्ष सन्माननीय मंगेशजी भागणे साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजूया आणि त्यांच्या शुभ हस्ते मानाची सन्मानाची ट्रॉफी प्रदान केली जाईल. दोन मिनिटं थांबा शैलेशजी 2 मिनिटं. या मंगेशजी भागणे साहेब आपण या पटकन आणि सर्व मान्यवरांनी यायचे. नाही सगळ्यांना सांगितले पदाधिकारी मागे उभे राहा. पदाधिकारी मागे उभे राहा. पदाधिकारी थोडस लांब असं सगळ्यांनी येऊ द्या सगळं. चला मंगेश बागणे साहेब आपण या पटकन या. दोन मिनिटं फक्त. ऐका आपण शेवटचा सन्मान देतोय मानाची सन्मानाची ज्यांची कित्येक वर्षभर आपल्याला वाट पाहावी लागते. खऱ्या अर्थाने प्रत्येक संघाला आता वाट पाहावी लागेल 2027 ची या दिवसाची आणि चौथ्यांदा मानाचा मानकरी ठरला. 13वा अजिंक्यतारा खूप वर्षांनी तिसऱ्यांदा लगातार चॅम्पियन ठरले होते. 18 नंतर पुन्हा एकदा 26वा वर्ष हे आपल्या नावावरती केला. असा धाराई जागमाता संघासाठी जोरदार टाळ्या वाजूया. आणि फक्त काय वाटतं चौथ्यांदा आपण जिंकलात. चेतनजी पुढे गेले या आपण पुढे या. काय वाटतंय चौथ्यांदा डीजे वाले शेवटपर्यंत थांब 2 मिनिटं. काय वाटतं आपण चौथ्यांदा हे स्पर्धा आपल्या नावावरती केले. जर फोटो पाहिलात तर तिसऱ्या जे 3 चषक तुम्ही जिंकलात त्या 3 चषकामध्ये तुमचा स्वतःचा फोटो नसेल कदाचित. पण आज 26वा आणि 26वा वर्ष आणि 13व्या चॅम्पियन चषकावरती नाव करत असताना तुम्ही या चंबू मध्ये 11 मध्ये 11 प्लेइंग मध्ये तुम्ही स्वतः आहात. आज कित्येक अंकुशजी गुरव असतील त्यानंतर मदनजी जाधव असतील अनेक खेळाडू घडले त्यांनी तुमच्या संघाला तारलं पुढे आणलं. आज काय सांगाल आज तुम्ही तुमचा चॅम्पियन पुन्हा एकदा चौथ्यांदा ठरला आहात. सगळ्यात आधी तर अजिंक्यदाराचे मी आभार मानतो की आमच्या संघाला खेळायची संधी दिली. ठीक आहे. तर अजिंक्यदारा ही खूप
आपल्या पंचक्रोशीमध्ये नावाजलेली अशी स्पर्धा आहे ज्यामध्ये आमचा दमामे संघ खेळतो. तुम्ही दमामे संघाची जर आजपर्यंतची कारकीर्द बघितली असेल तर गाव साईडला जेवढ्या मॅचेस व्हायच्या त्या साईडला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दमामे संघ ज्यावेळेस पण फायनलला असेल किंवा कुठेही एंट्री घेतली असेल तर प्रत्येक टीम मध्ये हा एक धाक असायचा की अरे दमामे संघ समोर आहे, याचा अर्थ आपले जे फायनल आहे ते दमामे संघ घेऊन जाईल. करेक्ट. पण काही वर्षामध्ये आपण जर बघत आलो असेल ना तर एक 2015-16 नंतर आहे किंवा 2018 नंतर लास्ट आपण अजिंक्यतारा फायनल जिंकला. त्यानंतर आपल्या टीमची थोडीफार कंडिशन जी आहे डाऊन मध्ये चालली होती. त्यानंतर कंटिन्यू हा आपला दमामे संघ स्ट्रगल करत आलाय. त्यामध्ये काही प्लेयर जे आहेत आपल्या टीमला सोडून गेलेले असतील किंवा आपल्या टीम मध्ये काही थोडीफार तूट झाली असेल, त्यामुळे असेल की आपल्याला 7-8 वर्ष लागले की आज आपण अजिंक्यतारामध्ये पोहोचलो. ठीक आहे. जे आतापर्यंत पण जी पण आपली धाराई जागमाता दमामे टीम आहे आपल्या टीमचा एकच आहे की जेवढे पण आपण एकत्र आहोत एकत्र येऊन खेळूया. ठीक आहे. आपण कोणालाही दूर करत नाही. आपला टीमचा किंवा आपल्या पंचक्रोशीमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक टीमचा एकच किंवा कॅप्टनचं एकच म्हणणं असतं जेवढे पण आपले गावचे प्लेयर आहेत जेवढे पण आपले वाडी आहेत सगळे आपण एकत्र येऊन खेळू. आता आपल्या भलेही पंचक्रोशीमध्ये वाडी टू वाडी सामने खेळत चालले असले तर ह्यामध्ये आपल्याला आहे ना मित्रांनो एक बघायला भेटतं आपण वाडी टू वाडी सामने चालले याचा अर्थ आपल्या मेन टीमला आहे ना तुम्ही वेगळं करू नका. वाडी टू वाडी सामने चाललेत ह्यामध्ये आहे ना तुम्हाला वाडीमधून येणार आहे ना एक प्लेअर तुम्हाला बघायला भेटतो. जसा आमच्या टीम मध्ये ओमकार मोगरे आहे, याला ओमकार मोगरे याला आम्ही गावच्या टीम मध्ये डायरेक्ट एंट्री भेटली नव्हती तर त्याने आपला जो परफॉर्मन्स होता तो वाडीच्या टीम मधून दाखवला. त्यानंतर गावच्या टीम मध्ये त्याला एंट्री भेटली. ठीक आहे. तर वाडीच्या टीम मधून आपण खेळतो ना त्यावेळेस असं समजू नका की आपण गावच्या टीमला फोडून दुसरी टीम चालू करतो. करेक्ट. वाडीची टीम पण आपलीच आहे, गावची टीम पण आपलीच आहे. आपल्या सर्वांना एकत्र येऊन खेळायचं. आज दमामे टीम जर उभी असेल ना किंवा दमामे टीमची जर सुरुवात कोणी केली असेल तर आपल्या जे सिनियर प्लेयर होते जसे की मनीषने ऑलरेडी सांगितलंय, मदनजी असेल, अंकुश गुरव असेल, किरण राऊत असेल, विकास जाधव असेल, श्रीकांत पड्याल असेल, यांच्यामुळे ही टीम उभी राहिली. याने या टीमची सुरुवात केली होती. सतीश पड्याली त्यामध्ये आहेत. या लोकांनी या टीमची सुरुवात केली. टीम पहिल्यापासून चालू केली आजपर्यंत टीमला इथे पोहोचवण्यापर्यंत विकास जाधव यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. मदन जाधव जरी घरी बसले असतील, अंकुश गुरव जरी घरी बसले असतील, किरण राऊत जर काही त्यांच्या कारणामुळे इथपर्यंत पोहोचले नाहीत पण टीमला इथपर्यंत पोहोचण्यापर्यंत ह्या लोकांचा खूप मोठा वाटा आहे. आज टीम चालू झाल्यापासून जेवढे पण प्लेयर इथे तुम्ही बघताय सगळे नवीन प्लेयर खेळणार आहेत. यामध्ये फक्त सिनियर 2च प्लेयर आहेत ते म्हणजे एक विकास जाधव आणि दुसरा म्हणजे श्रीकांत पड्याल. करेक्ट. तर ह्या 2 लोकांमुळे आज टीम टिकून आहे. ज्यावेळेस आपण कामधंद्याच्या ह्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस बघतो ना खरंच कोणाला टाइम भेटत नाही. टीमच्या जेवढ्या पण मिटिंग असतील ही जे 2 लोक आहेत ते अटेंड करतात. त्यामुळे टीम आमची कंटिन्यू आपल्या ह्याच्यामध्ये चालू आहे. ज्यावेळेस पण कुठे एंट्री फीचे पैसे द्यायचे विषय येतो त्यावेळेस सगळे मागे होतात पण त्या ठिकाणी एक माणूस उभा राहतो तो म्हणजे आमच्या टीमचा विकास जाधव. स्वतःच्या खिशामधून पैसे टाकून तो पुढे करतो आणि त्यामुळे आज आमची ही टीम इथपर्यंत पोहोचले. अजिंक्यतारा आम्ही आज जिंकलो. आज खूप आम्हाला आनंद झालाय. जेवढे पण आमचे प्लेयर आहेत गावी बसून ही मॅच बघताना खरंच खूप आनंद झाले असतील. ही आम्ही मॅच जिंकलो यामुळे आम्ही माझ्या गावच्या गावदेवीचा धाराई जागमातीचा खूप खूप आभारी. ठीक आहे. एवढे बोलून मी इथेच थांबतो. थँक्यू. धन्यवाद. खूप सारा धन्यवाद आणि खूप सारी आपण माहिती दिली आणि असं सगळ्यांनी एकजूट राहून काम करायचंय आणि पुन्हा एकदा 14वा अजिंक्यतारा चॅम्पियन चषकाची आपण आतुरतेने वाट पाहणार आहोत आणि 13व्या अजिंक्यतारा चॅम्पियन महाचॅम्पियन चषकावरती नाव कोरलेला संघ ठरतोय तो अर्थातच धाराई जागमाता दमामे संघासाठी जोरदार टाळ्या वाजूया. आणि मानाची स्पर्धा आपल्या नावावरती करण्यासाठी मानाची सन्मानाचा हा ट्रॉफी ज्याने आपल्याला प्रदान केलेला आहे ते म्हणजे अजिंक्यताराचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मंगेशजी भागणे सर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते ही मानाची सन्मानाची ट्रॉफी आपण प्रदान करायचे. आयुषी मंगेश भागणे आणि अक्षरा मंगेशजी भागणे वावघर तालुक्यातील आणि मंगेश भागणे यांचे हे दोन्ही सुकन्या आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. चला गणपती बाप्पा. रोख रक्कम 25,000 रुपये, 25,525 रुपये आणि मानाची सन्मानाची ट्रॉफी प्रदान केली जाते.
सर्वांना एकदा शेवटच्या सूचना हे मंगेची मागणी देतील आणि आपण कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. राहुलजी मांजरेकर, आपण याच्या शेवटच्या सूचना द्या. मंगेची मागणी अध्यक्ष देतील शेवटच्या सूचना आणि तदनंतर या कार्यक्रमाची आपण सांगता करणार आहोत. धन्यवाद. पुन्हा एकदा सगळ्यांच्या मान्यवरांच्या खेळाडूंचे खूप सारे आभार, अभिनंदन. हॅलो, सर्वांनी 2 मिनिटं. सर्वांना धन्यवाद. आपण सकाळपासून या ठिकाणी सर्वांनी अजिंक्यताराच्या नियमाप्रमाणे आपण 16 संघ उपस्थित राहिलात आणि ही 2 दिवसाची स्पर्धा आपण निर्विघ्नपणे पार पडली. त्याबद्दल आपण अजिंक्यतारा पंचक्रोशी क्रिकेट मंडळाच्या कमिटीच्या वतीने आपले सर्वांचे आभार मानतो आणि स्पर्धेमध्ये कोणताही वादविवाद न होता सर्वांनी खेळीमेळीच्या वातावरणात आपण सर्वांनी स्पर्धा पार पाडलेली आहे. त्याचप्रमाणे मला सपोर्ट करणाऱ्या कमिटी आणि आमच्यावरती हात असणारे आमचे मनीषजी लोंढे साहेब आणि अनिलजी मांजरेकर साहेब यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि अध्यक्षपदाची धुरा माझ्यावरती दिली आणि माझ्याकडून आणि माझ्या कमिटीकडून काही चुका झाली असतील तर आपण सर्वांनी माफ करून घ्यावी. त्याचप्रमाणे माजी अध्यक्ष भावेशजी लोंढे साहेब आणि संतोषजी जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी काम केल्याचा मला फायदा झाला आणि माझी मजल इथपर्यंत पोहोचली आणि सर्व माझे कमिटी मेंबर, माझे सहकारी विकासजी जाधव साहेब खजिनदार, सचिव अनिलजी डिंगरकर साहेब, उपाध्यक्ष मनोहर चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे सुदेशजी शिगवण साहेब, राहुल मांजरेकर साहेब, राकेश मांजरेकर साहेब, शैलेश जाधव साहेब, त्याचप्रमाणे संपूर्ण कमिटी माझ्या सोबत राहून मला सहकार्य केलं आणि आज ही अजिंक्यतारा मानाची स्पर्धा आपण सर्वांनी मिळून सक्सेस करून दाखवले. त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम आणि ही स्पर्धा संपन्न झाली असं मी जाहीर करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.